अक्षरशः उन्हाचा कडाका वाढलाय आणि इतकं ऊन आहे ना, बाप रे. अजून तर हा मार्च एप्रिल मे तर काय होणार आहे काय माहिती. चालले मी आत्ता गावामध्ये, तर व्हिडिओला अशीच कंटिन्यू राहा. आज काय असणार आहे आपला व्हिडिओ ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर वारं पण सुटले मधी मधी, पण उन्हाची तीव्रता इतकी का वाऱ्याच्या सुद्धा गरम वाफा लागत आहेत. आणि असा आता हा कुठला मस्त लव्हेंडर रंग आहे आणि बघा ना फुलं किती सुंदर आहेत, भारीच वाटतं एकदम मस्तच. पुढे चिंच आहेत, चिंचेला बघा पाहू शकता किती चिंचा लागल्यात. आणि पहिले ना कवठे असायचे बरं, काही कवठासारखं झाड दिसते पण कवट नाही. तर कवठाला इतकी ह्या सीझनला कवठा असायची. आता हे बघा तुम्ही बारीक बारीक ह्या चिंचा किती आहेत, वरती आहेत, खाली जोडल्यात वाटतं. पोरा बिरं काढून नेतात शाळेची, पोरा बिरं ना तोडीतात, त्यांनी काढून नेल्यात. आणि हा पाला बघा आता ह्या कसा पडतोय, म्हणजे एक उन्हाळ्याची चाहूलच लागती वेगळी. आणि ही बघा फुलं आता पिवळी कलरची फुलं आहेत, 2च झाड आहेत, वाळून गेलीत पण फुलं काय सुंदर आलीत त्यांना. दाखवते बघा, हे झाड बऱ्याच जणांना माहिती असं. तर ही फुलं लहानपणी ना एकच झाड होतं, फुलं त्याला येतात, खूप छान वाटतात, खूप सुंदर फुलं आहे. झाडाला पान अजिबात कुठंच दिसणार नाही, पण फुलं आणि छोटे छोटे कळ्या आहेत बघा, त्याच्यातून ही फुलं आता इथं निघतात. इतकी सुंदर वाटतात ना. जवळ एखादं नाही खाली पडलेली आहेत बरीचशी पिकून वगैरे. आणि हे बघा, हे आपल्या गावात जाताना हे आहे, हे मुक्ताई देवी मंदिर आणि बाजूलाच तुम्हाला लगेच गाव दिसते. तर या बाजूला आपलं आहे प्राथमिक उपआरोग्य केंद्र आहे बघा. इथं छान दिसतंय ना मस्त. तर सगळ्या सुविधा इथं आता झालेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इथं बघा, पाटी पण दिसेल. आणि हा आपल्या गावाकडं मस्त नागमोडी जाणारा रस्ता इथं बघायला मिळतोय. आणि इतकं म्हणजे आपले जे गाव आहे ना, हे नदीच असल्यामुळं, इथं पाणी वगैरे भरपूर असल्यामुळं, बाजूला धरण आहे, त्यामुळे ना इतकं काही उन्हाची तीव्रता नाही जाणवत. आणि वारं वगैरे सुटतं, झाडं आहेत खूप. पण शहरामधल्या लोकांची काय हालत होत असेल, बापरे. इतकं शहरामध्ये असंच एक 2-3 वर्ष झाले असतील. आणि आमच्या एक कामाचा भाग म्हणून मी जरा मुंबईला गेले होते, तर फेब्रुवारीमध्येच गेले असेल. त्यावेळेस तर इतकी म्हणजे गरमीला पण सुरुवात नसती, पण इतकं गरम होत होतं ना अक्षरशः बास रे बास. तिथं लोकांना AC शिवाय पर्याय नाही. तर ह्या काही गोष्टी असतात. आता बघा, आपल्या नदीला इकडं पाणी सोडले, पाहू शकताय, पूर्ण मस्त पात्र भरू, किती छान बघा, हिरवं हिरवं गार पाणी दिसतंय मस्त असं, एकदम छान वाहतंय. आणि आवाज पण तुम्ही ऐकू ऐकायला येत असेल तुम्हाला, किती मस्त वाटतंय आरो. आणि हे पहा, इकडंच आपल्या पुढं आलं की आपली तर खूप मोठी आणि भव्य अशी स्मशानभूमी आहे. तर अगदी सुसज्ज आपली स्मशानभूमी इथं उभी आहे पहा. तर छान असं आपलं इथं काम झालेलं आहे 1-2 वर्षापूर्वी, मस्त काम झालं. आणि तर त्या बाजूला बघू शकताय, ही आपली नदी आहे. म्हणजे जो काही ऐतिहासिक वारसा आपल्या म्हणजे गावाला पाहिजे तर सगळं इथं मिळालेलं आहे. आणि आपली नदी काय मस्त पाणी वाहते बघा. आणि या बाजूला आपलं मळगंगा देवी माता मंदिर दिसतंय ना तुम्हाला, थोडंसं दिसतंय. तर बऱ्याच वेळा मी त्याचा पण शूट घेतलेला आहे, तर ते पण तुम्ही आपल्या चॅनलवर बघा, मस्त आहे बघा. आणि ते झालं का इथं किती छान बघा झाडं लावलेली आहेत. तर इतकी छान ही झाडं इथं उगून आलेली आहेत ना, तुम्हाला सांगते, मस्तच एकदम. आता इकडे जे जांभळं आणि इथं आंबा आहे आणि इथं जांभूळ आहे, तर जांभळं तर खूपच आलेली आहेत. आणि मस्त रस्ता आहे बघा आपल्या गावाकडं जाणारा. हा कुठल्याही प्रकारचा म्हणजे इथं हे नाही आहे, ज्या म्हणजे शहराकडचे जे असतात प्रदूषण म्हणा, काही कुठल्याही प्रकारचं नाही आहे. पूर्ण तुम्हाला आपलं स्वच्छ गाव इथे बघायला मिळेल. आणि आता
आणि बाकीच्या परिसरात जर गेलं तर आत्ताच इतका पाण्याचा तुटवडा आहे. अक्षरशः त्या लोकांना किती लांबून लांबून डोक्यावर पाणी न्यावं लागतं. पाण्याची सोय नाही ह्या मावळ पट्ट्यात तर जास्तच. तसं आपल्याकडं तुम्हाला आत्ता पण हिरवंगार बघायला मिळेल. मस्त बघा इथून आता 1-2 मिनटात आपलं गाव येते. तो पण तुम्हाला थोडासा मी व्ह्यू दाखवते. अशी आपल्या गावाची खासियत आहे. आणि गावाचं नाव आहे पुणे जिल्ह्यातील व जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हे आपलं गाव आहे. आणि माणिकडोह हे नाव का पडलं मी तुम्हाला ती मगाशी नदी दाखवलीच. तर त्या नदीवरून तिथं त्याला डोह म्हणायचे आणि त्यावरून हे काहीतरी माणिकडोह नाव पडलेलं आहे. अजून थोडाफार मला माहीत असेल तेवढाच मी तुम्हाला सांगू शकते. त्यानंतर आता गहू काढणीला आलेले आहेत मस्त असे. आणि आता गहू काढले का लोकांची बाजरीची सुरू होईल. बाजरी का लावायची काढायची कांदे काढणे बघा. एकच नंबर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणिकडोह. आणि या बाजूला बघा हा छान आपला मोठा चौक आहे. आणि इथं आहे आपलं हे हनुमान मंदिर. तर खूप जुन्या ह्याचं अजून वरती पाहू शकता तर कौल आहेत. आणि असं हे आपलं बघा भव्य दिव्य मंदिर आहे. आणि त्यावेळेस बघा नाही किती छान पेंटिंग केलेलं आहे इथं मस्त असं. इथं पण आपला स्वामी समर्थांचं खूप सुंदर पेंटिंग आहे बघा. खूप किती छान हुबेहूब असं रंगवलं आहे बघा. आणि इकडे हे आपलं मंदिर छान मंदिराची पूजा वगैरे झाली. आणि अजूनही जी वयोवृद्ध लोक आहेत ना ती मंदिरामध्ये दर्शनासाठी इथं येत असतात. ते इथं बघा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे पहा मस्त. आणि आपलं हे हनुमान मंदिर आहे. आणि इथं आपले आहेत हे गणपती बाप्पा पहा मस्त अशी फुलं वगैरे इथं आरास केली वरती छान असं बघा. इथं मोठं घड्याळ आहे. आणि किती जुन्या काळचं घड्याळ असं अजूनही हे पूर्ववत आहे इथं घड्याळ हे. आणि वरती बघा हे आपले छान ज्या महान व्यक्ती आहेत त्यांचे इथे फोटो लावलेले आहेत. आणि वरचा परिसर तुम्ही बघू शकताय किती छान असं त्याला हे आहे माडीसारखं. तर ह्या पहिल्या अशा ज्या असायच्या ह्या पेट्या तर ह्या खूप आधी घरांना सुद्धा असायच्या. आणि हे जे असायचे हे कोणारे. आणि या बाजूला खिडकी आहे मागच्या साईडने. तर इकडून हा जो आहे प्रदक्षिणेचा हे आहे. आणि या बाजूला बघा इथं दरवाजा. आणि या बाजूला पोस्ट ऑफिस आहे. तर हा छान असं बघा इथून जिना आहे वरती चढून जाण्यासाठी. तर इतका मोठा परिसर आहे ना आपला हा मंदिराचा. आणि छान इथं फॅन वगैरे सर्व काही सुविधा आहेत. अगदी CCTV आपला घंटा खूप छान असं हे मंदिर इथं आपलं उभारलेलं आहे. या बाजूला पण ही पेंट आहे बघा. तर किती सुंदर हे पेंट केलेलं आहे. आणि खिडक्या ही खूप. आणि इथं आलं ना इतका गारवा आहे ना अक्षरशः म्हणजे खूप छान वाटतंय. तर असं आपलं हे मंदिर आहे पहा. हे पहा ही आपली ज्योत आहे. आणि या बाजूला बघू शकताय ही आपली जी देवाची काठी असते ना यात्रेच्या वेळेस दिसते का व्हिडिओमध्ये. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. तर हे पहा खूप मोठी काठी बघा इथून तिथून तर इथपर्यंत अशी ही तिथपर्यंत ही काठी अशी वर लावून दिलेली आहे. तर मस्त असं बघा आपलं मंदिर आहे. छान इथं साऊंड सिस्टीम वगैरे आहे. आणि इथं आपलं मंदिर उभं आहे. तर चला आता पहा कोंडाजी व मारुती यशवंतराव पाटील ढोबळे यांचे पुण्यसमर्थ त्यांचे कनिष्ठ बंधू धोंडीबा व नामदेव यशवंतराव पाटील ढोबळे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमृतराव माधवराव यांनी हे देऊळ बांधून दिले. तर कधी 1859 ते 1800 तर सन 1937. बापरे म्हणजे खूप म्हणजे जुनं असं हे मंदिर आहे. आणि खूप छान आहे बघ. हे दगडी काम वगैरे खूप सुंदर केलेलं आहे त्यावेळेस. छान आपलं हे मंदिर इथं आत्ता उभं आहे. तर सगळी इथं बैठक व्यवस्था वगैरे खूप छान होते. आणि गावातील सर्वच कार्यक्रम इथे होतात. प्रामुख्याने मला हे सांगायचं आहे. तर छान असं बघा इकडच्या बाजूला खूप सुंदर वाटते. पाहता क्षणी मस्त वाटते.
तर हे पहा, इथं छान असं वाड्यासारखं मस्त घर आहे. तर हे आपल्या माणिकडोचं हे सर्व काही भूषण इथं आहे. अजून काही ज्या वस्तू आहेत त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी तुम्हाला दाखवत असते. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूयात असंच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.